आणि अमेरिका इराण युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। सोलापूरमधल्या हॉटेल व्यावसायिकांना याचा फटका बसलाय। व्यावसायिक सिलेंडरचा भाव 2400 रुपयांवर पोहोचलाय। हॉटेल्स बंद केल्याशिवाय आता पर्याय नाहीये। हॉटेल व्यावसायिकांनी जय महाराष्ट्रकडे आपली खंत व्यक्त केली आहे। या संदर्भात हॉटेल व्यावसायिक अमरसिंग ठाकूर यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। इराण इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे जो आहे तो सोलापुरात थेट फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळते। जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे आहे ते व्यावसायिक सिलेंडरला आजपासून जे आहे ते बिल न करण्याचा किंवा हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर न पुरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुठेतरी युद्धजन्य परिस्थितीमुळे जे आहे ते प्रशासनाकडून एक ठोस पाऊल उचललं जात आहे। नागरिकांना सिलेंडर कमी पडू नये यासाठी आजपासून जे आहे ते शासनाने जे आहे ते व्यावसायिक सिलेंडरला जे आहे ते पुन्हा पुरवण्याचा घेतला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे। हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर आता दिलं जात नाही। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? सध्याची परिस्थिती पाहता बाहेर जे काही युद्ध प्रकरण चालू आहे त्या बाबतीत विचार करून आज आम्हाला सिलेंडरची खूप कमतरता आहे। कारण बऱ्याच ठिकाणी गॅस अवेलेबल नाही आहे आणि त्या कारणाने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी अडचणी येतात आणि त्या अडचणींना सामोरे जाऊन आम्ही खूप काटकसरीने त्याचा वापर करून ग्राहकांना सेवा देण्यासाठी तत्पर आहे। परंतु काही गोष्टीचा विचार करून आम्हाला अडथळे चालूच आहे। पण आम्ही सरकारला असं निवेदन करू की आम्हाला यातून त्वरित लवकरात लवकर याचा मार्ग दाखवा आणि आम्हाला यातून संकटमुक्त करा। आता किती दिवस पुरेल इतकं सिलेंडर आपल्याकडे उपलब्ध आहेत? आता सध्याचं नियोजन बघून आम्ही बऱ्याच ठिकाणी मागणी केलेली आहे सिलेंडरची, पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला नाराजगीच व्यक्त झालेली आहे। कारण प्रत्येक ठिकाणी आम्हाला 2 ते 3 दिवस जाण्यापुरतंच सिलेंडर अवेलेबल आहे। त्याच्यापुढं आम्हाला विचार करून काम करावं लागतील। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।